लेक्चरला आपण काही बेसिक प्रोग्राम्स घेतले होते, ज्या प्रोग्राम्समध्ये मेमरी अलॉकेट करून व्हॅल्यू इनपुट करायच्या आणि त्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या ही प्रॅक्टिस आपण केलेली. म्हणजे हे जे स्ट्रक्चर ऑफ सिम्पल सी प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण या 4 स्टेपपैकी 3 स्टेप करायला ऑलरेडी शिकलेलो आहे. ते म्हणजे व्हेरिएबल डिक्लरेशन. व्हेरिएबल डिक्लरेशनसाठी आपण काय करतो, डेटा टाईप स्पेस व्हेरिएबल नेम, कोणत्या टाईपची मेमरी अलॉकेट करायची आहे, कोणत्या टाईपची व्हॅल्यू आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर करायची आहे. तर 3 बेसिक कीवर्ड आपण स्टडी केलेले आहे व्हेरिएबल डिक्लरेशनसाठी. कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट या INT फ्लोट. ठीक आहे. त्यानंतर इनपुट, कोणती इन्स्ट्रक्शन वापरतो आपण इनपुट करण्यासाठी, स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन. स्कॅनएफ फंक्शनचा वापर आपण इनपुट करण्यासाठी म्हणजे कीबोर्डच्या व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करून कीबोर्डवरून व्हॅल्यू टाईप होतील आणि त्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून मेमरीमध्ये स्टोअर केल्या जातात. ठीक आहे. हे आपण स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन वापरल्यावर प्रोग्राममध्ये होत असतं. त्यानंतर आपण स्टडी केलं आउटपुट. आउटपुटसाठी आपण इन्स्ट्रक्शन बघितली प्रिंटएफ किंवा प्रिंटएफ फंक्शन त्याला म्हटलं जातं. त्याला वापरलं की आपण जे काही प्रिंटएफ फंक्शनला देतो ते प्रॉपर सिंटॅक्स नुसार आपल्या आउटपुट विंडोमध्ये प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यावर जी नवीन विंडो ओपन होते त्याला आपण आउटपुट विंडो म्हणतो. त्या विंडोमध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो जे काही आपण प्रिंटएफ फंक्शनला करायला सांगितलेलं असतं. आता आपली फक्त एकच स्टेप शिकायची राहिली आहे, ती म्हणजे प्रोसेसिंग. तर आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे प्रोसेसिंग स्टडी करायला. प्रोसेसिंग म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूज आपण मेमरी अलॉकेट करून इनपुट करून मेमरीमध्ये स्टोअर केलेल्या आहे त्या व्हॅल्यूजवर वेगवेगळे ऑपरेशन करणं आणि त्यानुसार जनरेट होणारा रिझल्ट प्रिंट करणं. ठीक आहे. आता प्रोसेसिंग करताना आपल्याला ऑपरेटर्सची गरज पडते, म्हणून आपला नेक्स्ट टॉपिक आहे ऑपरेटर्स. आता ऑपरेटरची डेफिनेशन आपण आधी फर्स्ट चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शनमध्ये थिओरिटिकली सुद्धा लिहिलेली आहे. ऑपरेटर म्हणजे काय, अ स्पेशल सिम्बॉल विच रिप्रेझेंट्स पर्टिक्युलर ऑपरेशन ऑन डेटा इज रेफर्ड ॲज ऑपरेटर. एक असा स्पेशल सिम्बॉल जो आपल्या डेटावर काय ऑपरेशन करायचं आहे त्याचा आपल्याला एक आयडिया देतो, रिप्रेझेंटेशन देतो. म्हणजे आपण तो ऑपरेटर कंपायलरमध्ये आपण तो ऑपरेटर ज्यावेळेला प्रोग्राममध्ये वापरतो तर कंपायलरला एक आयडिया मिळते की ह्या इन्स्ट्रक्शनला बायनरीमध्ये कोणत्या ऑपरेशनमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर असे काही सिलेक्टेड सिम्बॉल जे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरतो त्याला डेनिस रिचीने ऑपरेटर्स बनवलेलं आहे. म्हणजे कंपायलरमध्ये आपण त्यांना इन्स्ट्रक्शन म्हणून वापर केला की त्यांचं बरोबर बायनरी ऑपरेशनमध्ये ट्रान्सलेशन होतं. ठीक आहे. सो नाव व्हॅल्यूज गिवन टू ऑपरेटर फॉर ऑपरेशन आर रेफर्ड ॲज ऑपरँड्स. आता हे बघा, एक सिंपल एक्झाम्पल देतो. या सिम्बॉलला पाहून सगळ्यांना आयडिया आली असेल की हे कोणतं ऑपरेशन रिप्रेझेंट करणार आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्याप्रमाणे हे ॲडिशन रिप्रेझेंट करतं, कॅल्क्युलेटरवर ॲडिशन रिप्रेझेंट करतं, तसंच हे कोणत्याही ठिकाणी हे ऑपरेटर वापरलं म्हणजे ते ॲडिशन रिप्रेझेंटेशनसाठीच वापरलं जातं. कारण की जगात सगळ्यांना याची सवय झालेली आहे, सगळ्यांच्या डे टू डे लाईफमध्ये हा ऑपरेटर फॅमिलियर आहे. तर आपल्या सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये ह्या ऑपरेटरचा रोल ॲडिशन करण्यासाठीच होतो. पण ॲडिशन करताना आपल्याला याला व्हॅल्यूज द्याव्या लागतील. सपोज मी याला 2 मेमरीतली व्हॅल्यूची ॲडिशन करायला म्हणतोय x प्लस y. आता या x प्लस y मध्ये हा ऑपरेटर x आणि y वर ऑपरेशन करतोय म्हणून त्यांना म्हटलं जाईल ऑपरँड्स. व्हॅल्यूज गिवन टू ऑपरेटर फॉर ऑपरेशन आर रेफर्ड ॲज ऑपरँड्स. तर याला x आणि y ला ऑपरँड म्हटलं जाईल. तुम्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू सुद्धा देऊ शकता. तुम्ही असे लिहू शकतात x प्लस 10. तर x मेमरीतली व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये काय ऍड होईल 10. एक ॲडिशन केली जाईल x मेमरीच्या व्हॅल्यूची आणि 10 ची. आता एक ऑपरेटर किती ऑपरँड्स घेतो म्हणजे किती व्हॅल्यूजवर ॲट ए टाइम ऑपरेशन करतो त्यानुसार ऑपरेटर्सच्या 3 कॅटेगरी आहेत. हे बघा, युनरी ऑपरेटर टेक्स ओनली 1 ऑपरँड. एक कॅटेगरी म्हणजे युनरी ऑपरेटर, जो ऑपरेटर फक्त एकच ऑपरँड घेतो, एकच व्हॅल्यूवर ऑपरेशन करतो त्याला युनरी ऑपरेटर म्हटलं जातं. तसे ऑपरेटर ज्या वेळेला येतील तेव्हा तुम्हाला तो पॉईंट अजून चांगल्या प्रकारे कळेल. बायनरी ऑपरेटर टेक्स 2 ऑपरँड. आता जे ऑपरेटर 2 ऑपरँड म्हणजे 2 व्हॅल्यूज घेतात, लेफ्ट राईट 2 व्हॅल्यूजवर ऑपरेशन करतात, त्यांना म्हटलं जातं बायनरी ऑपरेटर. ठीक आहे. आता आपले मॅक्झिमम ऑपरेटर जे असणार आहे, जे आपण स्टडी करणार आहे, जे आपण मॅथ्स मध्ये वगैरे वापरतो, तर तुम्ही बघितलं असेल ऍटलीस्ट 2 व्हॅल्यू लागतात आपल्याला लेफ्ट राईट आणि मग ते ऑपरेशन होतं, जसं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन वगैरे. जास्तीत जास्त ऑपरेटर जे आपण स्टडी करणार असतो ते बायनरी ऑपरेटर्स असतात. त्यानंतर एक थर्ड कॅटेगरी आहे टर्नरी ऑपरेटर. तर टर्नरी ऑपरेटर म्हणजे असा ऑपरेटर जो 3 ऑपरँड घेतो. असा एकच ऑपरेटर सी आणि C++ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे जो 3 ऑपरँड्स म्हणजे 3
व्हॅल्यूज वर ऑपरेशन कर. ठीक आहे. सो हे झालं तुमचं बेसिक ऑपरेटर्स बद्दल थेअरी. त्यानंतर बघा एक्सप्रेशन. एक्सप्रेशनची डेफिनेशन ऑपरेटर वरून आपल्याला कळते. A statement of operation that contains operators and their operands is referred as expression. म्हणजे हे बघा आता मी जे तुम्हाला दाखवलं होतं x + y याला आपण एक्सप्रेशन म्हणणार. याच्यामध्ये काय प्लस हा ऑपरेटर आहे, x आणि y काय त्याचे ऑपरंड. तर असे जे स्टेटमेंट ऑफ ऑपरेशन असतात तिथं असंही असू शकतं x + y + z d असं काही स्टेटमेंट ऑफ ऑपरेशन ज्याच्यामध्ये भरपूर ऑपरेटर्स आणि त्या ऑपरेटर्सला लागणाऱ्या व्हॅल्यूज म्हणजे ऑपरंड दिलेले असतात त्याला म्हटलं जातं एक्सप्रेशन. मग कॉम्प्युटर काय करतो? इलेक्ट्रॉनिक सर्किट ऑफ कॉम्प्युटर इव्हॅल्युएट्स एक्सप्रेशन अँड जनरेट्स ॲक्युरेट रिझल्ट. कॉम्प्युटरच्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये हे ऑपरेशन्स करण्याची कॅपॅसिटी आहे. ऑपरेशन ज्या वेळेला आपण प्रोग्राममध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये देतो, कंपायलर त्याला बायनरीमध्ये ट्रान्सलेट करून कॉम्प्युटरला देतो, तर कॉम्प्युटरचं प्रोसेसर, कॉम्प्युटरचं जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे इंटेल प्रोसेसर कॉम्प्युटरमध्ये जे असतं ते ऑपरेशन करतं आणि एक ॲक्युरेट रिझल्ट जनरेट करतं. ठीक आहे. तर कॉम्प्युटरवर तुम्हाला असा विश्वास ठेवावा लागेल की कॉम्प्युटरमध्ये जे सर्किट आहे ते ॲक्युरेटली ऑपरेशन परफॉर्म करतं, फक्त आपण त्याला ॲक्युरेट इन्स्ट्रक्शन दिली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण ऑपरेटर्स बघितले, एक्सप्रेशन बघितले, थेरॉटिकल पार्ट झाला. आता आपल्याला आपल्या या पूर्ण कोर्समध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करायला शिकायचं आहे. तर त्याच्यातला पहिला महत्त्वाचा ऑपरेटर आपण आता स्टडी करणार आहे तो म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर. हे इक्वल्स टू जे साइन तुम्हाला इथं दिसतंय ते असाइनमेंट ऑपरेटरचं सिम्बॉल आहे. आता या ठिकाणी याची थेअरी सुरुवातीला आपण बघू पॉइंट्स आणि त्याला वापरायचं कसं प्रोग्राममध्ये ते प्रॅक्टिकली सुद्धा आपण बघणार आहे. आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आणि पूर्ण प्रोग्रामिंग करिअरमध्ये भरपूर वेळा वापरावा लागणाऱ्या ऑपरेटर पैकी एक ऑपरेटर आहे हा. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल इक्वल्स टू. इट इज अ बायनरी ऑपरेटर. आता मी तुम्हाला म्हटलं ज्याला दोन व्हॅल्यू लागतात लेफ्ट राईट त्याला बायनरी ऑपरेटर म्हटलं जातं. इट इज यूज टू इनिशियलाइज व्हेरिएबल्स, स्टोअर रिझल्ट इन मेमरी, कॉपी व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल टू अनादर. हे याचे युजेस आहे. म्हणजे एक हा जो ऑपरेटर आहे हा ऑपरेटर व्हेरिएबल्सला व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी. व्हेरिएबल काय असतं ते आपण बघितलं. ज्या वेळेला आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्यावेळेला मेमरी अलॉकेट होते. तर व्हेरिएबल म्हणजे आपल्या कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये आपण अलॉकेट केलेली मेमरी, एक्स वाय झेड जे काही आपण नाव दिलेलं असेल तर त्यांना काही व्हॅल्यू तुम्हाला द्यायची असेल तर या असाइनमेंट ऑपरेटरचा वापर होतो. तुम्हाला ऑपरेशन केल्यानंतर रिझल्ट मेमरीमध्ये स्टोअर करायचा असेल तर या ऑपरेटरचा वापर होतो. आणि तुम्हाला एक मेमरीची व्हॅल्यू दुसऱ्या मेमरीमध्ये कॉपी करायची असेल तर या ऑपरेटरचा वापर होतो. त्याचा सिंटॅक्स कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इट हॅज राईट टू लेफ्ट असोसिएटिव्हिटी, इट हॅज लोअर प्रायोरिटी. हे पॉइंट्स तुम्हाला सिंटॅक्स मध्ये एक्सप्लेन करतो. या ऑपरेटरचा सिंटॅक्स याप्रमाणे आहे. Variable is equals to value or variable is equals to expression. हा झाला सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय असतं? पद्धत, रूल. आपल्याला या ऑपरेशनला किंवा या ऑपरेटरला कसं वापरायचं आहे त्याचा हा रूल आहे. तर याला वापरून दाखवतोय बघा. इंटिजर x असं मी एक व्हेरिएबल डिक्लेरेशन केलेलं आहे. या व्हेरिएबल डिक्लेरेशनने काय होईल? मेमरी अलॉकेट होईल आपल्या प्रोग्राममध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी. मग आपण कालच्या लेक्चरमध्ये काय केलं? स्कॅनएफ करून त्या व्हॅल्यू घेतल्या. पण मला जर स्वतःहून काही व्हॅल्यू प्रोग्राममध्ये या मेमरीमध्ये टाकायची असेल, 25 ही व्हॅल्यू मला एक्स मध्ये टाकायची असेल इन्स्ट्रक्शन लिहिताना, कीबोर्डवरून इनपुट घ्यायचं नाहीये, स्वतःहून इनिशियलाइज करायचं आहे, तर मी कसं लिहिणार? x इज इक्वल्स टू 25. याला म्हणतात इनिशियलायझेशन. आपण या व्हॅल्यू की 25 व्हॅल्यू एक्स मध्ये टाकली. आता आपण थेअरीमध्ये फोर्थ पॉइंट बघितला होता. इट हॅज राईट टू लेफ्ट असोसिएटिव्हिटी. म्हणजे हा ऑपरेटर राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे काम करतो. म्हणजे राईट साइडला जी काही व्हॅल्यू असेल ती लेफ्ट साइडला दिलेल्या मेमरीमध्ये कॉपी करतो. ठीक आहे. सो याला इनिशियलायझेशन करण्यासाठी आपण असंही करू शकतो. जर तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करताना, मेमरी अलॉकेट करताना त्या मेमरीला कोणती व्हॅल्यू द्यायची आहे हे माहिती असेल तर तुम्ही सरळ इथं सुद्धा व्हॅल्यू देऊ शकतात व्हेरिएबल डिक्लेरेशन करताना. याला सुद्धा म्हटलं जातं व्हेरिएबल इनिशियलायझेशन. INT म्हणजे काय? मेमरी अलॉकेशन. इक्वल्स टू 25 म्हणजे काय? एक्स ला मेमरी अलॉकेट होईल आणि लगेच तिथं काय व्हॅल्यू इनिशियलाइज होईल? 25.
जर आपण x ला व्हॅल्यू दिली नाही तर मेमरी कधीही अशी ब्लँक किंवा एम्प्टी नसते. ज्या वेळेलाही कॉम्प्युटरमध्ये आपल्या डेटासाठी मेमरी आपण अलॉकेट करतो तर आधी ऑलरेडी तिथं कोणता तरी डेटा असेल, म्हणजे या x मध्ये बाय डिफॉल्ट काहीतरी व्हॅल्यू असेल, ती आपल्याला माहित नसते, अननोन असते आणि ती आपल्या कामाचीही नसते. ती व्हॅल्यू आपली नाहीये, मेमरीमध्ये ऑलरेडी पडून आहे, तर त्याला म्हटलं जातं गार्बेज. मग आपण जर पुढे या व्हॅल्यूवर ऑपरेशन केलं, म्हणजे अननोन व्हॅल्यूवर, तिथं आधीपासून असलेल्या व्हॅल्यूवर ऑपरेशन केलं तर आपल्या प्रोग्राममध्ये रिझल्ट्समध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आपल्याला जर आपल्या व्हेरिएबलला डिक्लेअर करताना, मेमरी अलॉकेट करताना 0, 5, 25 असं काही व्हॅल्यू देऊन ठेवायची असेल तर आपण असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करून इक्वल्स टू 25 किंवा इक्वल्स टू 0, इक्वल्स टू 10 अशी इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. हे झाला याचा पहिला वापर. ठीक आहे, तुम्ही इथं व्हॅल्यू द्या किंवा तुम्ही नंतर असंही देऊ शकता, x इज इक्वल्स टू 25. हा पहिला सिंटॅक्स मी तुम्हाला एक्सप्लेन केला, व्हेरिएबल इज इक्वल्स टू व्हॅल्यू. ठीक आहे, आता सेकंड सिंटॅक्स एक्सप्लेन करतो. सपोज तुमच्याकडे 3 व्हेरिएबल आहेत x, y, z आणि तुम्ही जर असं लिहिलं z इज इक्वल्स टू x प्लस y, म्हणजे तुम्ही सेकंड सिंटॅक्स या ठिकाणी फॉलो करताय, व्हेरिएबल इज इक्वल्स टू एक्सप्रेशन. कॉम्प्युटर काय करेल, हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करेल आणि जी व्हॅल्यू जनरेट होईल ती व्हॅल्यू झेड मेमरीमध्ये स्टोअर करेल. अशा पद्धतीने आपण ऑपरेशन करून ऑपरेशनचा जनरेट होणारा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. आपण मॅथ्समध्ये ज्या नोटबुकमध्ये आपण LHS इक्वल्स टू RHS आपण जे एक्झाम्पल प्रूव्ह करण्यासाठी वगैरे घेतो त्या पद्धतीने या ऑपरेटरला समजायचं नाही. याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. मॅथ्समध्ये आपण हे ऑपरेटर वापरतो पण ते वेगळ्या पद्धतीने वापरतो. आपण हे दाखवण्यासाठी वापरतो की या दोन गोष्टी इक्वल आहे. इथं याचा वापर फार डिफरंट आहे. आपण याचा वापर करतो मेमरीमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. तर आता काय होईल, x प्लस वाय ऍडिशन करून z नावाच्या मेमरीमध्ये आपण z मेमरी घेतली असेल, तिघं मेमरी आपल्याकडे आहेत, तर कोणत्या मेमरीची ऍडिशन करून कोणत्या मेमरीमध्ये स्टोअर होते ते लक्षात घ्या. नेहमी राईट साइड आधी सॉल्व्ह होते आणि राईट टू लेफ्ट हे असाइनमेंट ऑपरेटर काम करतं. असे वेगवेगळे ऑपरेशन करून आपल्याला रिझल्ट ज्या वेळेला स्टोअर करावा लागतो त्यावेळेला आपण याचा वापर करत असतो. ठीक आहे, रोजच्या प्रोग्राममध्ये ऑटोमॅटिकली याची तुम्हाला प्रॅक्टिस होईल. त्यानंतर अजून एक की आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कॉपी करू शकतो. ते कसं हे लक्षात घ्या. सपोज माझ्याकडे दोन मेमरी आहे x आणि y. मला जर y ची व्हॅल्यू x मध्ये कॉपी करायची, काय म्हणतोय मी, y ची व्हॅल्यू x मध्ये म्हणजे टाकायचं कशामध्ये, x मध्ये व्हॅल्यू टाकायची, तर x आधी लिहायचा आणि x इज इक्वल्स टू y. आता x इज इक्वल्स टू y चा अर्थ असा नाही की x आणि y सेम आहे. x इज इक्वल्स टू y चा अर्थ आहे y ची व्हॅल्यू x मध्ये राईट टू लेफ्ट. तर y मध्ये जर 20 असेल तर x मध्ये सुद्धा आता काय येईल, हे ऑपरेशन झाल्यावर 20 येईल. आधीची व्हॅल्यू चेंज होईल. आधी मेमरीमध्ये जी काही व्हॅल्यू असेल, ज्या वेळेला आपण असाइनमेंट ऑपरेशन करतो तर इमिडिएटली कॉम्प्युटर आधीची व्हॅल्यू चेंज करून नवीन व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकतो. याला म्हटलं जातं असाइनमेंट ऑपरेशन. तर आधी जी काही व्हॅल्यू असेल ती लगेच चेंज होईल, नवीन व्हॅल्यू त्या ठिकाणी येईल. आणि तुम्हाला जर या ठिकाणी असं कोणतीही व्हॅल्यू कोणत्याही मेमरीमध्ये कॉपी करायची असेल तर असाइनमेंट ऑपरेटरचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायची तुम्हाला, हे जे असाइनमेंट ऑपरेशन आहे याच्यामध्ये आधी आपण काय लिहितो, डेस्टिनेशन. डेस्टिनेशन म्हणजे कोणत्या मेमरीमध्ये टाकायचं, काय डेस्टिनेशन आहे, इक्वल्स टू राईट साइडला आपण काय लिहितो, सोर्स. हे पॅटर्न नेहमी लक्षात ठेवायचं. आधी तुमचा डेस्टिनेशन लिहायचा ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टोअर करायचं आहे आणि राईट साइडला तुमचं सोर्स द्यायचं. राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे व्हॅल्यू कॉपी केली जाते, असं या ऑपरेशनचं काम आहे, नेचर आहे. ठीक आहे, आता या ऑपरेटरला आपण स्टडी केलेला आहे. या ऑपरेटरला यूज करून आपल्याला एक प्रोग्राम लगेच करून बघायचा आहे. ठीक आहे, सो प्रोग्राम स्टेटमेंट समजून घ्या. राइट अ प्रोग्राम टू रीड व्हॅल्यूज ऑफ 2 इंटिजर व्हेरिएबल्स इन मेमरी अँड स्वॅप देअर व्हॅल्यू. प्रोग्राम स्टेटमेंट आपल्या समोर आलं की आपलं पहिलं काम असतं त्या प्रोग्राम स्टेटमेंटला प्रॉपरली ॲनलाइज करायचं. आपल्याला काय करायला म्हटलेलं आहे ते आधी फाइंड आउट करायचं आणि त्यानंतर मग प्रोग्राम डेव्हलप करायला सुरुवात करायची. तर बघा तुम्हाला काय म्हटलेलं आहे, रीड करायला म्हटलेलं आहे 2 इंटिजर व्हेरिएबल्स, म्हणजे 2 मेमरी तुम्हाला लागतील हे इथं लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी 2 इंटिजर व्हेरिएबलची व्हॅल्यू रीड करा. तर आपल्याला आयडिया लावायला पाहिजे की आपल्याला कशी इन्स्ट्रक्शन द्यावी लागेल. काल आपली याची प्रॅक्टिस झालेली आहे, INT x, y. याच्याने आपल्याला 2 मेमरी मिळतील. पुढे काय म्हटलेलं तुम्हाला ऑपरेशन करायला ते लक्षात घ्या. स्वॅप देअर व्हॅल्यूज.
स्वॅप करायला म्हटलेलं म्हणजे काय, इंटरचेंज करायला म्हटलेलं आहे. म्हणजे एक्स आणि वाय अशा दोन मेमरी तुमच्याकडे असतील. युजर तुम्हाला व्हॅल्यू देईल 10, 20 अशा जर व्हॅल्यू दिल्या तर सपोज पहिली व्हॅल्यू आपण स्कॅनएफ करणार एक्स मध्ये 10 स्टोअर होईल आणि वाय मध्ये 20 स्टोअर होईल. तर तुम्हाला या व्हॅल्यूज इंटरनली इंटरचेंज करायची आहे. जी व्हॅल्यू आपण एक्स मेमरी मध्ये ठेवलेली आहे ती वाय मेमरी मध्ये टाकायची आहे आणि जी व्हॅल्यू वाय मेमरी मध्ये ठेवली आहे ती एक्स मेमरी मध्ये टाकायची. आता एवढ्यात मी तुम्हाला असाइनमेंट ऑपरेटर शिकवलं. आपण एक व्हॅल्यू दुसऱ्या मेमरी मध्ये दुसरी व्हॅल्यू म्हणजे एक मेमरीची व्हॅल्यू दुसऱ्या मेमरी मध्ये आपण कॉपी करू शकतो. तर मी तुम्हाला इथं 10 सेकंद वेळ देतोय. तुमच्या डोक्यात काय ऑपरेशन येतात, कशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल, काही आयडिया तुमच्या डोक्यात येते का, ठीक आहे, तो विचार करण्यासाठी. झाला तुमचा विचार करून. आता बघा या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये नवीन स्टुडंट म्हणजे आता तुमची प्रोग्रामिंगची सुरुवात आहे, सगळ्यांकडून काय मिस्टेक होते, कॉम्प्युटर आणि आपला पेपर, आपले विचार आणि कॉम्प्युटर मध्ये होणाऱ्या एक्झिक्युशन मध्ये फार डिफरन्स असतो. ठीक आहे, ते आपल्याला व्यवस्थित जोपर्यंत समजत नाही आपल्याकडून अशा चुका होतात. बघा किती लोकांनी इथं काय विचार केला असेल. सरळ असं क्वेश्चन मी दिला की तुम्हाला काय करावं लागेल विचार करा. तर जास्तीत जास्त स्टुडंट कसा विचार करतात, सर एक्स इज इक्वल टू वाय, ज्याप्रमाणे मी आता दाखवलं होतं की वाय ची व्हॅल्यू एक्स मध्ये आणि नंतर लिहून टाकतात वाय इज इक्वल टू एक्स. कॉम्प्युटर हा एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत असतो. आता या जर दोन इन्स्ट्रक्शन तुम्ही लिहिले असतील, तुम्हाला वाटत असेल की याच्याने व्हॅल्यूज इंटरचेंज होतील, तर बघा मी तुम्हाला ऑपरेशन करून दाखवतो. जे आपण इन्स्ट्रक्शन लिहितोय त्याचं इंटरनली कॉम्प्युटर कसं ऑपरेशन करत असेल याचा लगेच विचार केला पाहिजे. तर बघा पहिल्यांदा पहिली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल एक्स इज इक्वल टू वाय. याचा अर्थ काय, वाय ची व्हॅल्यू एक्स मध्ये राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे. तर आता ही वाय ची 20 व्हॅल्यू एक्स मध्ये कॉपी करा. कॉपी करायला म्हटलं की विचार करायचा नाही. तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली ना, इन्स्ट्रक्शन दिली म्हणजे आता कॉम्प्युटर ते काम करेलच. कॉम्प्युटर हा विचार करणार नाही की या 10 ला वाईट वाटेल का, आता 10 चं काय होईल, 10 कुठे, काहीही तसा विचार करायचा नाही. 10 ला काही वाईट वाटणार नाहीये. सरळ इथं आता काय कॉपी होईल 20. आता इथं 20 कॉपी झालं म्हणजे ही इन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यावर, ही पहिली इन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यावर तुमच्या मेमरी मध्ये जी व्हॅल्यू वाय मध्ये आहे तीच व्हॅल्यू आता एक्स मध्ये सुद्धा आहे. म्हणजे दोघीकडे 20. पुढची इन्स्ट्रक्शन तुम्ही कॉम्प्युटरला काय दिली आहे, कॉम्प्युटरला स्वतःहून काही कळत नाही. ज्या इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते काम करतो. आता एक्स ची व्हॅल्यू वाय मध्ये कॉपी करायची आहे म्हणजे ही एक्स ची व्हॅल्यू वाय मध्ये, म्हणजे वाय मध्ये सुद्धा पुन्हा काय 20. कळतंय तुम्हाला, म्हणजे दोघीकडे काय होऊन गेलं 20. किंवा तुम्ही जर आधी एक्स ची व्हॅल्यू वाय मध्ये कॉपी केली असेल नंतर वाय ची एक्स मध्ये तर 10 होईल ते. पण दोघांच्या व्हॅल्यूज इंटरचेंज झालेल्या नाही. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम दाखवला मी. तुम्ही जर असा विचार केला असेल एक्स इक्वल्स टू वाय आणि वाय इक्वल्स टू एक्स, तर हे आपलं चुकलेलं आहे हे मी तुमच्या लक्षात आणून दिलं. आता मी तुम्हाला अजून 5 सेकंद देतो विचार करायला की आता ही मिस्टेक लक्षात आल्यावर काय आपण वेगळं करू शकतो, काय आपण ऍडिशनली करू शकतो, कसं लॉजिक लावता येईल आपल्याला याचा विचार करण्यासाठी मी अजून 5 सेकंद देतोय. जमलं का काही विचार करायला तुम्हाला? आता असा ही मिस्टेक दाखवून दिल्यानंतर जेव्हा मी असा प्रश्न विचारतो की आता आपल्याला वेगळं काय करता येईल, तर त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती आयडिया जर तुमच्या डोक्यात आलं असेल तर तुमचं अभिनंदन आहे की तुम्हाला आता प्रोग्रामिंगचं लॉजिक लावायला सुद्धा सुरुवात होते तुमची आणि ते सुद्धा तुम्हाला जमतंय. ते लॉजिक म्हणजे काय, तर ते महत्वाचं लॉजिक असं आहे की इथं एक ऍडिशनल मेमरी आपल्याला अजून एक घ्यावी लागेल, टी मेमरी किंवा झेड मेमरी, काही नाव द्या. मी टी नाव देतोय थर्ड मेमरी म्हणून. तर बघा आता ऑपरेशन कसं करावं लागेल. आता आपल्याकडे 3 मेमरी आहे. इनिशियल सुरुवात जी होती त्या सुरुवातीपासून सांगतोय. इथं 10, इथं 20 आणि आपल्याकडे अजून एक मेमरी आहे टी. या थर्ड मेमरीचा वापर आपण हेराफेरी करण्यासाठी म्हणजे त्या व्हॅल्यूज आपल्याला इंटरचेंज करायच्या आहे त्यासाठी करू. बघा मी सगळ्यात आधी काय करेल, ट्रायंगल मध्ये डायग्राम मध्ये तुम्हाला लॉजिक एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिली स्टेप मी घेईल की एक्स ची व्हॅल्यू कोणती तरी एक व्हॅल्यू आपण टी मध्ये सेव्ह करून टाकू म्हणजे ती आपली सिक्युअर होऊन जाईल. ठीक आहे, तर मी एक्स ची व्हॅल्यू टी मध्ये टाकून दिली इथे. आता टी मध्ये एक्स ची व्हॅल्यू टाकण्यासाठी टी डेस्टिनेशन आहे तर टी आधी लिहायचं. टी इज इक्वल्स टू एक्स, डेस्टिनेशन इज इक्वल्स टू सोर्स. तर एक्स ची व्हॅल्यू आता टी मध्ये कॉपी झालेली आहे. आता आपण वाय ची व्हॅल्यू एक्स मध्ये कॉपी करू.
सेकंड ऑपरेशन आपलं असेल y ची व्हॅल्यू x मध्ये कॉपी करण्याचं. म्हणजे x डेस्टिनेशन आहे तर x आधी लिहा. ज्या x ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी दुसरीकडे सेव्ह करून घेतली त्याला आपण आता बदलू शकतो. म्हणून या x ला मी आता डेस्टिनेशन करून x ला बदलतोय. x इज इक्वल्स टू y. आता y ची व्हॅल्यू x मध्ये आलेली आहे, लगेच इथं चेंज करा डायग्राम मध्ये 20. आणि आता आपल्याला y मध्ये x ची ओरिजिनल व्हॅल्यू टाकायची आहे जी x मध्ये नाहीये, पण तुम्हाला दिसत असेल ती व्हॅल्यू आपल्याकडे आहे. कुठे आहे? t मध्ये. ही जी ओरिजिनल व्हॅल्यू x ची आपण t मध्ये मुद्दाम कॉपी करून ठेवली ती आता आपल्याला वापरायची आहे आणि ती व्हॅल्यू y मध्ये कॉपी करायची आहे. म्हणून y डेस्टिनेशन y इज इक्वल्स टू t. हे बघा t पासून आपण सुरुवात केली आणि नंतर ती व्हॅल्यू आपण y मध्ये x y ची चेंजेस करून त्या ठिकाणी केले. म्हणजे या थर्ड मेमरीचा वापर करून या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज इंटरचेंज करता येतात. म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये, कालच्या प्रोग्राम मध्ये आपण दोन व्हॅल्यू रीड करून दोन व्हॅल्यू प्रिंट केल्या होत्या. तर या प्रोग्राम मध्ये ऍडिशनली काय करायचंय तुम्हाला, दोन व्हॅल्यू रीड केल्यानंतर असं हेराफेरी करायची आहे. हे असाइनमेंट ऑपरेशन वापरून बघायचं आहे आणि त्यानंतर आपण x आणि y ची व्हॅल्यू प्रिंट करू आणि तुम्हाला दिसेल की त्या व्हॅल्यूज इंटरचेंज झालेल्या आउटपुट मध्ये आपल्याला दिसतील. ठीक आहे, तर चला सरळ प्रोग्राम करायला सुरुवात करतोय. मी हे डेव C++ कंपायलर ओपन केलेलं आहे, IDE सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे. त्यानंतर swap.c असं या पर्टिक्युलर आपल्या प्रोग्रामला मी नाव देतोय आणि इथं सेव्ह करतोय. आता प्रोग्राम टाईप करताना पहिली स्टेटमेंट तुम्हाला आता लक्षात राहिली असेल. आपल्याला टाईप करावं लागतं #include stdio.h कंपल्सरी आहे. रिझन आपल्याला ऍडव्हान्स टॉपिक मध्ये कळेल. त्यानंतर void main. आता इथं मध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी व्हेरिएबल डिक्लरेशन. स्टेटमेंट मधून आपल्या लक्षात आलं होतं की आपल्याला दोन मेमरी लागतील आणि लॉजिक मधून आपल्या लक्षात आलं की आपल्याला अजून एक ऍडिशनल थर्ड मेमरी घ्यावी लागेल. तर डिक्लरेशन बघा, इंटिजर x, y, e झाला डिक्लरेशन. त्यानंतर आता युजरला मेसेज द्यायचा आहे. दोन व्हॅल्यू आपल्याला रीड करण्यासाठी स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन वापरावी लागेल. ठीक आहे, पण युजरला आधी मेसेज देऊ आपण, एंटर टू व्हॅल्यूज printf/n एंटर टू इंटिजर्स. आता या दोन इंटिजर व्हॅल्यूजला ऍक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटरला सांगावं लागेल. हा फक्त मेसेज प्रिंट करून झालेला आहे. कॉम्प्युटरला केव्हा कळेल इनपुट करायचं आहे? स्कॅनएफने. सो स्कॅनएफ दोन व्हॅल्यू म्हणून 2%. स्कॅनएफ लिहिताना या डबल कोट्सचा विचार करताना स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आपल्याला किती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहे, कोणत्या टाईपच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहे. आपल्याला दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहे इंटिजर टाईपच्या, म्हणून मी लिहिलं %. एक वेळा % लिहिलं म्हणजे एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट होते. दोन वेळा % लिहिलं म्हणजे दोन इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट होतील. डबल कोट्स कंप्लीट करायचा, कॉमा करून त्या दोन मेमरीचे ऍड्रेस द्यायचे जिथं आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायचे आणि ज्या ऑर्डर मध्ये स्टोअर करायचे आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू आपल्याला x मध्ये स्टोअर करायची असेल तर आपण लिहिणार ऍड्रेस ऑफ x आणि कॉमा करून ऍड्रेस ऑफ y. आता या इन्स्ट्रक्शनने दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट होतील. पहिली व्हॅल्यू x मध्ये स्टोअर होईल आणि दुसरी y मध्ये. काल आपण एका प्रोग्राम मध्ये असं केलेलं आहे आणि त्यानंतर फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, दोघं नंबर प्रिंट करून दाखवले होते. आता ते नंबर प्रिंट करण्याच्या आधी आपल्याला हेराफेरी करायची, म्हणून आपण आधी लिहिणार t इक्वल्स टू x. x ची व्हॅल्यू t मध्ये कॉपी केली, x ची व्हॅल्यू t मध्ये. मग आता x इज इक्वल्स टू y. y ची व्हॅल्यू x मध्ये एक पार्ट झाला, y ची व्हॅल्यू x पर्यंत पोहोचली. आता y मध्ये ओरिजिनल x आणायचा आपल्याला. y इज इक्वल्स टू t, कारण ओरिजिनल x आपण t मध्ये ठेवलेला आहे. आता बघा आपण व्हॅल्यू प्रिंट करून समोरच्याला दाखवू की आमची हेराफेरी झालेली आहे. x इज इक्वल्स टू %t. या स्टेटमेंट मध्ये बघा आउटपुट कसं प्रिंट करायचं याचा विचार करून आपण नेहमी हा स्टेटमेंट लिहित असतो. तर आउटपुट कसं प्रिंट करायचं मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला प्रिंट करायचं आउटपुट समोरच्या व्यक्तीला याप्रमाणे, x इज इक्वल्स टू 20, म्हणजे x ची व्हॅल्यू जर 20 झाली असेल आणि y इज इक्वल्स टू 10. समोरचा व्यक्ती कोणतीही व्हॅल्यू टाकू शकतो, कोणतीही प्रिंट होईल. आता या मेसेज मध्ये x इज इक्वल्स टू हे आपल्याला प्रिंटएफ कडून ऍज इट इज प्रिंट करून घ्यावं लागेल आणि याच्या पुढे मेमरीतली व्हॅल्यू टाकावी लागेल x च्या मेमरीची. y इज इक्वल्स टू आपल्याला ऍज इट इज प्रिंट करून घ्यावं लागेल. जसं काल आपण इंटिजर इज इक्वल्स टू, कॅरेक्टर इज इक्वल्स टू असं प्रिंट करत होतो आणि त्यानंतर पुढे y ची व्हॅल्यू. तर यासाठी प्रिंटएफ कसं लिहायचं तर बघा, प्रिंटएफ x इज इक्वल्स टू, तर या ठिकाणी न्यू लाईन वर x इज इक्वल्स टू ऍज इट इज प्रिंट होईल. पुढे आपल्याला व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी पुढे लिहिलं %. % प्रिंट होणार नाही, तर %च्या जागी काय प्रिंट करायचं ते सेकंड पार्ट मध्ये मी दाखवलेलं आहे. x ला प्रिंट करायचं म्हणजे x इज इक्वल्स टू प्रिंट होईल, /n प्रिंट होत नाही, न्यू लाईन
x इज इक्वल्स टू प्रिंट होईल आणि पर्सेंटीच्या जागी x मेमरीची व्हॅल्यू जी काही व्हॅल्यू x मेमरी मध्ये असेल ती प्रिंट होईल आणि नंतर printf इज इक्वल्स टू /n y इज इक्वल्स टू % आणि y मेमरीची व्हॅल्यू. तर या पद्धतीने हा प्रोग्राम माझा इथं कंप्लीट झालेला आहे आणि आता आपल्याला याला एक्झिक्यूट करून बघायचं आहे. बघा एक्झिक्युशन झाल्यावर आपल्याला कशा पद्धतीने कळतं की आपल्या व्हॅल्यू चेंज झालेल्या आहेत ते तुम्हाला आउटपुट बघताना कळेल. कारण की जे मेमरीच्या आतमध्ये होतंय ते असं बाहेरून दिसत नाही. प्रोग्रामच्या आउटपुट मधून आपल्याला गोष्टी समजाव्या लागतात. हा झाला प्रोग्राम एक्झिक्यूट या ठिकाणी. हे बघा सगळ्यात आधी काय प्रिंट झालेलं आहे, एंटर टू इंटिजर्स प्रिंट झालेलं आहे. हे या प्रिंटफ इन्स्ट्रक्शन मुळे. नंतर हा कर्सर या ठिकाणी ब्लिंक करतोय, वेट करतोय की काहीतरी टाईप केलं जाईल. ते ऑटोमॅटिकली होत नाहीये, ते आपल्या या स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन मुळे होत आहे. आणि जोपर्यंत आपण दोन व्हॅल्यू टाईप करून एंटर की प्रेस करणार नाही, म्हणजे आपण व्हॅल्यू सबमिट करतो, एंटर कीने काय होतं सबमिट, एंटर की प्रेस करणार नाही तोपर्यंत दोन व्हॅल्यू टाईप करून तोपर्यंत प्रोग्राम पुढे जाणार नाही. आणि प्रोग्राम पुढे गेला की या ऑपरेशन्सला आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे कॉम्प्युटरच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये आतमध्ये होतं हे ऑपरेशन. आपल्याला सरळ या दोन प्रिंटफ स्टेटमेंटने पाहायला मिळेल की काय प्रिंट होतं. तर मी या ठिकाणी व्हॅल्यू टाईप करतोय 34 आणि 78. ज्या ऑर्डर मध्ये आपण स्कॅनएफ केलेलं आहे त्याच ऑर्डर मध्ये मेमरी मध्ये या व्हॅल्यू आतमध्ये स्टोअर होतील हा विश्वास ठेवायचा. 34 स्कॅनएफ एक्स मध्ये होईल आणि 78 स्कॅनएफ y मध्ये होईल. म्हणजे 34 ही व्हॅल्यू x मेमरी मध्ये आणि 78 ही व्हॅल्यू y मेमरी मध्ये स्टोअर होईल. पण आउटपुट मध्ये आपण बघू, बघा आउटपुट मध्ये दिसतंय तुम्हाला x च्या समोर काय प्रिंट झालेलं आहे 78. आपण म्हटलं होतं की या पर्सेंटीच्या जागी x मेमरीची व्हॅल्यू प्रिंट करा आणि ती व्हॅल्यू 78 प्रिंट झालेली आहे, जी टाकताना y मेमरी मध्ये आपण टाकली होती. आणि y मेमरीच्या समोर बघा कोणती व्हॅल्यू प्रिंट झाली, y इज इक्वल्स टू या पर्सेंटीच्या जागी y मेमरीची व्हॅल्यू जी 34 प्रिंट झाली आहे. टाकताना ही व्हॅल्यू आपण x मेमरी मध्ये टाकली. लक्षात येतंय? तर हे बघा अशा पद्धतीने या प्रोग्रामचा आउटपुट आलेला आहे. थोडा अजून डिटेल मध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल की व्हॅल्यूज इंटरचेंज आधी आणि नंतर, आधीच्या व्हॅल्यू आणि नंतरच्या व्हॅल्यू दोघं तुम्हाला प्रिंट करायचे असतील तर बघा प्रोग्रामला कसं करायचं. हे जे आहे हे दोन स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही कॉपी करा, कंट्रोल सी ने कॉपी होतं आणि इथं वरती पेस्ट करून टाका. आता बघा काय होईल, आता आपला प्रोग्राम कसं काम करेल, स्कॅनएफ करेल म्हणजे दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल, त्या दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट झाल्यानंतर प्रिंट करेल. आता या वेळेला अजून आपण स्वॅपिंग केलेली नाहीये, प्रोग्राम असा वरतून खाली एक्झिक्यूट होत जातो. तर अजून आपण स्वॅपिंग केलेली नाहीये. ते ट्रायंगल लॉजिक जे मी हेराफेरी तुम्हाला सांगितली ते अजून झालेलं नाहीये. तर इथं ओरिजिनल व्हॅल्यू प्रिंट होतील आणि त्यानंतर हे स्वॅपिंग होईल. आणि इथं आपण बघू सेम दोन स्टेटमेंट, जे वरती दोन स्टेटमेंट लिहिले आहेत तेच दोन स्टेटमेंट खाली आहे, पण व्हॅल्यूज चेंज झालेल्या तुम्हाला दिसतील. तर बघा मी पुन्हा एकदा एक्झिक्यूट करतोय. हा झालाय प्रोग्राम एक्झिक्यूट. या ठिकाणी मी टाकतोय दोन व्हॅल्यू 12 आणि 90. 12 ही व्हॅल्यू x मध्ये जाईल, 90 ही y मध्ये. तर बघा आधीचे हे दोन स्टेटमेंट x इक्वल्स टू 12 y इक्वल्स टू 90 हे या दोन प्रिंटफ मुळे एक्झिक्यूट झालेले आहे. त्यानंतर आतमध्ये हे ऑपरेशन झालं हे आपल्याला दिसत नाही. कॉम्प्युटर फटक्यात सगळे ऑपरेशन करून टाकतो, आपल्याला वाटणार सुद्धा नाही की कॉम्प्युटरने आतमध्ये त्या तीन ऑपरेशन केल्या. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये लगेच सगळं ऑपरेशन होतं आणि आउटपुट आपल्या समोर येतं. तर बघा पुढे x इक्वल्स टू 90 आणि y इक्वल्स टू 12 या व्हॅल्यूज या पुढच्या प्रिंटेड स्टेटमेंट मुळे प्रिंट झालेलं आहे. म्हणजे व्हॅल्यूज चेंज झालेल्या आहेत. दोघं ठिकाणी सेम स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे, पण वरती 12 आणि 90 प्रिंट होत आहे, खाली 90 आणि 12 प्रिंट होत आहे. याला अजून परफेक्ट करायचं झालं प्रोग्रामला तर बघा इथं आउटपुट पाहिल्यावर आपल्याला कळत नाहीये, 4 स्टेटमेंट फक्त प्रिंट झाले असं आपल्याला वाटतंय. तर बघा याला अजून परफेक्ट कसं करू शकतो, इथं आपण स्वॅपिंग करायच्या आधी प्रिंट करतोय ना, तर इथं प्रिंटफ मेसेज टाका या व्हॅल्यू सोबत आधी बिफोर स्वॅपिंग. कॉम्प्युटर स्वतःहून काहीही करत नाही, तुम्हाला काय कॉम्प्युटर करून घ्यायचंय तशा इन्स्ट्रक्शन द्यायला शिकायचं आपण. आता मी या ठिकाणी काय म्हटलंय बिफोर स्वॅपिंग, म्हणजे पहिल्यांदा बिफोर स्वॅपिंग हे प्रिंट होईल. जसं हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं होतं, कॉम्प्युटरला आफ्टर बिफोर आधी नंतर हे काहीही कळत नाही, स्वॅपिंग म्हणजे चेंजेस हे पण कळत नाही. आपण कॉम्प्युटरला म्हटलं की PEFORESWAPPI प्रिंट कर म्हणजे जसंच्या तसं तो प्रिंट करेल, वाचत नाही बसत त्याला. मग बिफोर स्वॅपिंग आणि हे दोन स्टेटमेंट आता व्हॅल्यूज प्रिंट करतील, मग ही हेराफेरी होईल. आता तुम्हाला कळालं असेल की या पुढच्या दोन प्रिंटफच्या सोबत मी कोणतं स्टेटमेंट टाकेल, थोडी आयडिया तुम्हाला आली असेल. printf/n इथं मी लिहिणार आफ्टर स्वॅपिंग,
म्हणजे स्वॅपिंग झाल्यानंतर. तर आउटपुट बघताना बघा कसं आपल्याला ते योग्य वाटतं. प्रोग्राम डेव्हलप करताना छोटासा प्रोग्राम त्याला थोडे चेंजेस करून कसं आपण बेटर करू शकतो, आधी काय कमी आता अजून काय टाकलं, ही प्रॅक्टिस सुरुवातीपासून तुमची होत जाईल. या पद्धतीने मी प्रोग्रामिंग शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा आता पुन्हा एकदा एक्झिक्यूट करतोय प्रोग्रामला. हा झालाय प्रोग्राम तुमच्या समोर एक्झिक्यूट. 56 आणि 23 अशा मी व्हॅल्यूज टाकतोय. 56 x मध्ये स्कॅनएफ होईल आणि 23 y मध्ये स्टोअर होईल. त्यानंतर बघा आता इथं बिफोर स्वॅपिंग कॉम्प्युटरने ऑटोमॅटिक प्रिंट केलं नाही, मी म्हटलं प्रिंटएफ ने ते केलं प्रिंटएफ. नंतर x = 56 y = 23 या आधी ज्या ओरिजिनली व्हॅल्यू x मेमरी मध्ये आणि y मेमरी मध्ये स्टोअर झाल्या होत्या 56 x मध्ये आणि 23 y मध्ये, ते आपल्याला इथं प्रिंट झालेलं दिसतंय. त्यानंतर हे ट्रायंगल लॉजिक इथं एक t व्हेरिएबल आणि त्या t व्हेरिएबल मधून सगळी व्हॅल्यूज इकडे तिकडे चेंज झाल्या. पण त्यानंतर इथं आलं 23 आणि इथं आलं 56. या व्हॅल्यूज आतमध्ये चेंज होतात. ठीक आहे. पण त्यानंतर पुढे आफ्टर स्वॅपिंग हे स्टेटमेंट प्रिंट झालं आणि आफ्टर स्वॅपिंग नंतर आपण बघतोय x = 23 x मध्ये व्हॅल्यू चेंज झालेली आहे, y = 56 y मध्ये व्हॅल्यू चेंज झालेली. ठीक आहे. सो दिस इज इट फॉर टुडे. हा प्रोग्राम तुम्ही स्वतः एक्झिक्यूट करून बघा. फार इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. काही डाऊट डिफिकल्टी असतील तर आपण आता लाईव्ह लेक्चर घेणार आहे. त्या लाईव्ह लेक्चर मध्ये आपण सगळं डिस्कशन करू. आतापर्यंत या 2-3 लेक्चर मध्ये आपण जे शिकलो ते आपण एका लाईव्ह लेक्चर मध्ये लाईव्ह मीटिंग मध्ये डिस्कस करू. ठीक आहे. थँक्यू. गुड बाय.